प्रत्येक महाराष्ट्रीयन घरासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे वरण भात. पण प्रत्येक घरी बनणारं हे वरण मात्र थोडंसं वेगळंच असतं. कोणी फक्त तूर डाळीचं बनवतं, कोणी मिक्स डाळीचं बनवतं, कोणी साधं वरण भात खातं, तर कोणी फोडणीचं वरण बनवतं. आता इथे मी जे वरण बनवते त्यासाठी तूर डाळ मी अर्धा तास भिजवून घेतले, त्यामुळे ॲसिडिटी होत नाही. त्यामध्ये हळद आणि तेल घालून ही डाळ चांगली शिजवून घेते. आता फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून चांगला परतून घ्यायचा. परतल्यानंतर यामध्ये कुटून घेतलेलं आलं, लसूण आणि खोबरं घालायचं, थोडंसं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड घालायची, मिक्स करायचं. बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घोटून घेतलेली डाळ घालायची. गरजेनुसार पाणी घालायचं. चवीपुरते यामध्ये मीठ घालायचं आणि याला मस्त एक उकळी येऊ द्यायची. सगळ्यात शेवटी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर मस्त अगदी खमंग लागणारं आपलं फोडणीचं वरण इथे तयार आहे. तुम्ही कसं बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सेव्ह करायलाही विसरू नका.